आज आहे डे 2 आणि डे 2 सकट आम्ही आज निघणारसुद्धा होतो. जे आम्हाला फिरून वगैरे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर पण करायच्या होत्या. त्याच्यानंतर आमची संध्याकाळची गाडी होती की म्हणजे लाईक रात्रीची. सो आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर घरी जाणार होतो, म्हणून मग आम्ही सकाळी निघालो. बॅग वगैरे सगळं घेऊनच निघालो होतो. हॉटेलसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि खूप मस्त हॉटेल होतं. म्हणजे मी लास्ट टाईम जेव्हा आली होती तेव्हा नियरबायच इथे कुठेतरी होती, बट मला आता आठवत नाही आहे. खूप टाईम आधी आली होती मी तर. आणि खूप मस्त होतं त्यांचं ॲम्बियन्स वगैरे. नंतर त्यांचं फूड मला खूप आवडलं होतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं चिकन वगैरे ते सगळं खूप मस्त वाटत होतं. आणि मग नंतर जर तुम्हाला यायचं असेल, तुम्हाला काही गोष्टी असतील, तर तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता त्याच्यावरती. कमेंट्समध्ये मला विचारा, मी पाहिजे तर तुम्हाला डिटेल्समध्ये देईन. जर तुम्हाला खूप सारे कमेंट्स आले तर मी पक्का त्याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवून सांगेन की मी कुठे थांबली होती, काय गोष्टी होत्या, काय मस्त म्हणजे लाईक ॲम्बियन्स होतं, सगळ्या गोष्टी शेअर करेन. तर मग त्याच्यानंतर आम्ही सगळं फोटोज वगैरे काढून मस्त त्यांच्यासोबत बोलणं वगैरे केलं. त्यांना थँक्यू बोललं, बिकॉज आम्हाला खूप सारे पण काय 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 गोष्टींचं माहिती नव्हतं. त्या गोष्टी पण आम्ही त्यांना विचारलं होतं. आणि त्यांचा स्टाफ पण खूप चांगला होता, जो आम्हाला सपोर्ट करत होता गोष्टी, बिकॉज आम्ही कधी पहिल्यांदा गेलो होतो असं. तर मग त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला तिथे. त्याच्यानंतर आम्ही सकाळी सकाळी तिथे पोचलो. तर आमची जी जेटीला पोचल्यानंतर आमची बोट होती जी सिंधुदुर्ग फोर्टला जाणार होती. आणि आम्हाला सिंधुदुर्ग फोर्ट आज बघणार होतो आम्ही. मेन तर ते होतं आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज होत्या. तर मग आम्ही फोर्टला पहिला गेलो, ताकी मग आम्ही जाऊन फोर्ट आधी एक्सप्लोअर करून घेऊ, बिकॉज थोडंसं चाललं वगैरे तर त्याच्यानंतर पाण्यामध्ये जायला मजा येणार, असा विचार करून आमचा हा प्लॅन होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन तिकडे गेलो होतो. मग नंतर आमची बोट आली, तर तिथे पण थोडंसं मचमच चालू होती, बिकॉज तिथे बोटमध्ये ज्या गोष्टी घडल्या होत्या 2 दिवस आधी, म्हणून मग त्यांच्यामुळे ते चालू होतं की ते बोलत होते की आम्ही 30 जणांना नेणार, ते बोलत होते 20 जणात जायचं, असं काय काय त्यांचं चालू होतं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही फायनली 20 जणच बोटमध्ये होतो आणि आम्ही बसलो आणि आम्ही गेलो. मग आम्हाला तिथे सोडल्यानंतर आणि कंपल्सरी लाईफ जॅकेट दिला होता. आणि जरी नसेल तरी पण तुम्ही स्वतःहूनसुद्धा घ्यायला पाहिजे. आणि मग नंतर ती घेतल्यानंतर आम्ही तिथे बोटवरून पोचलो, कारण खूप मस्त सनराईज होत होता. आणि सकाळ सकाळी लवकर, हे सकाळी 7-8 वाजताची हे आहे. आणि मग तिथे नंतर पोचल्यानंतर आम्ही मस्तपणे फोर्टवरती उतरलो. आणि फोर्टवरती तर एवढी म्हणजे क्राऊड होता. आणि फोर्ट मला आधी वाटलेलं की खूप छोटा आहे, जो आम्ही इझिली स्टार्ट केलं तर म्हणजे इझिली फटाफट बघून होऊन जाईल. पण तसं नव्हतं, फोर्ट खूप मोठा होता असं. आणि मग नंतर आम्ही सुरुवात केली बघायला जायची. आणि मग चालत चालत ते आम्हाला सांगत होते, ते आमची स्टोरी सांगत होते तिकडे की हे काय आहे, कसं आहे, सगळं